हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवतोय एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी अशा मिरची फ्राय। तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात। ठेवून घेते। आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल घालते। या मिरच्याला तेल पण जास्त लागत नाही, तर 1.5 चमचे तेल घातले। तेल चांगलं गरम होऊ देते। आता बघा तेल गरम झाले। आता याच्यामध्ये ना 1 चमचा मोहरी, जिरे, आता जिरे मोहरी तळू द्यायचं। त्यानंतर ना असं मोठा मोठा ठेचून लसूण घेतला, तो टाकून घ्यायचा। आता याला चांगलं तळू द्यायचं, तेवढं जास्त तळू द्यायचं नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा लसूण। आता याच्यामध्ये ना मिरच्या घालून घेते। आता याला परतायचं छान असं। आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते। मीठ टाकून झाल्यानंतर बघा चांगलं परतून घेते। मीठ टाकल्यानं ना लवकर तळतात मिरच्या छान अशा, आणि ना मीठ पूर्ण मिरचीमध्ये जातं बघा, पूर्ण शिरतं मिरचीमध्ये, त्याच्यामुळे ना मिरचीला टेस्ट येते। कोणत्याही भाजीला मीठ अगोदर टाकलं ना, भाजीचं पूर्ण भाजीमध्ये घुसलं ना, टेस्ट बघा तुम्ही भाजी किती छान येते। तर मिरच्या छान भाजलेल्या आहेत बघू शकता। त्याच्यामध्ये 1 चमचा ना धने पावडर आणि 1 चमचा हळदी पावडर, तर हे घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये बघा अर्धा ना लिंबाचा रस घालून घेते। तुम्ही ना लिंबाऐवजी ना आमचूर पावडरही घालू शकता, खूप छान लागतं आणि टेस्टी पण बनतं। आता चांगलं परतवून घ्यायचं आणि ना त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, थोडंसं असं थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ना ह्याच्यावर 1-2 मिनटं ना ताट झाकून ठेवायचं। बघा 2 मिनटं झालेली आहेत, झाले। त्यानंतर बघू शकता मिरच्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत। तुम्ही याच्यामध्ये ना कोथिंबीर घालू शकता, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातली। कोथिंबीर घाला, खूप छान आणि टेस्टी बनतात। तर अशी मिरची फ्राय तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।